ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी नाफेड NCCF मार्फत कांद्याची खरेदी केली जाते। त्याच पद्धतीने यंदा 3 लाख मेट्रिक टन कांदा जो आहे तर तो खरेदी करण्यात आलेला आहे आणि ह्या कांद्यातून आता नाफेडच्या माध्यमातून 840 मेट्रिक टन कांदा जो आहे तर तो लासलगाव येथून रेल्वेने तो कलकत्ता या ठिकाणी पाठवण्याची आता लगबग जी तर ती पाहायला मिळत आहे। आता आपण लासलगाव येथील एका नाफेडच्या गोडाऊनवर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी पाहू शकतात का अशा पद्धतीने चाळींमध्ये हा कांदा जो आहे तर तो भरून ठेवण्यात आलेला होता। मात्र या चाळी आता फोडून या ठिकाणी जे तर ते कांद्याची प्रतवारी करून अशा पद्धतीने गोण्यांमध्ये आता हा कांदा भरला जात आहे आणि तो या ठिकाणावरून ट्रकच्या माध्यमातून तो लासलगाव रेल्वे स्थानकापर्यंत पोहोच केला जातोय आणि त्या ठिकाणी जे तर ते 21 डब्यांची जी मालगाडी आहे तर त्या मालगाडीमधून हा कांदा जो आहे तर तो आता लोडिंग सुरू झालेली आहे आणि हा कलकत्ता, दिल्ली, त्याच्यानंतर मुंबई, चेन्नई आणि ह्या अशा मेगा मेट्रो सिटीमध्ये जो आहे तर तो 24 रुपये दराने हा कांदा विक्री केला जाणार आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण होत आहे आणि आज कांद्याला सरासरी 1000 ते 1200 रुपये इतका दर मिळालेला आहे। तर येवला बाजार समितीमध्ये अक्षरशः 800 ते 850 रुपये इतका कांद्याला दर मिळाला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी केंद्र सरकार हा कांदा जो आहे तर तो त्या बाजारामध्ये विक्रीसाठी आणणार असल्या कारणाने कांद्याचे दर पडत असल्याचा जो आहे तर तो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने आरोप केलेला आहे आणि हा कांदा जो आहे तर तो थेट आपण रेशन मार्फत तो ग्राहकांना तो मोफत वाटावा। मात्र आमच्या कांद्याशी स्पर्धा करू नये आणि आमच्या कांद्याचे बाजारभाव पाडू नये असा जो आहे तर तो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मागणी केलेली आहे आणि याकडे जर दखल नाही दिली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जो आहे तर तो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।